मी आहे मुंबई, श्रमिकांची, स्वप्नांची नगरी. खरं तर मी महाराष्ट्राची राजधानी. पण एक काळ होता जेव्हा मराठी माणसाच्या राज्यात मराठी माणूस हरवला होता. उत्तर भारतातून आलेल्या लोंढ्यांनी टॅक्सीची चाकं हातात घेतली आणि दक्षिणेकडून आलेल्यांनी हॉटेलांची स्वयंपाकघरं. माझीच लेकरं बेरोजगार, उपाशी, हताश बसलेली असताना एका सिंहाची दहाड ऐकू आली. वाचा आणि थंड बसा. दर रविवारी प्रत्येक घरात पोहोचणारं साप्ताहिक मार्मिक प्रश्न विचारू लागलं आणि माझ्या दादरच्या किल्ल्यावर झेंडा फडकला शिवसेनेचा. एका मावळ्यापासून सुरू झालेल्या या शिवसेनेच्या अवघ्या 6 महिन्यात महाराष्ट्रभरात 95 शाखा उदयाला आल्या. वाचा आणि उठा म्हणत अजून एक गर्जना झाली. लोकसेवा दल आणि रेड गार्डच्या विरोधाला पुरून उरलेल्या शिवसेनेचा प्रचंड मोठा मेळावा भरला. कधी विधान भवनावर मोर्चा काढून स्थानिकांसाठी 80% नोकऱ्या, 80% घरे मागितली, तर कधी इतर पक्षांच्या परप्रांतीय उमेदवारांच्या पुढ्यात शिवसेनेने मराठी प्रतिनिधी उभे केले. ठाण्याच्या नगरपालिकेत 40 पैकी 21 जागांवर शिवसेना निवडून आली, तर मुंबईत प्रजा समाजवादी पार्टीशी युती करून 42 जागा पटकावल्या. हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईकरांना झुणका भाकर मिळवून देते हे ओळखून हिंदी चित्रपटाला नाकारणाऱ्या दक्षिण भारतीयांचा आदमी हा चित्रपट बंद पाडला. एवढंच नव्हे, सिनेमाकर्मींना त्यांचे हक्क मिळावे म्हणून चित्रपट सेनेची स्थापना केली. कामगार मैदानात केलेले बाळासाहेबांचे भाषण ही तुतारी ठरली भारतीय कामगार सेनेची. साम्यवादी मतप्रणाली आणि शिवसेनेच्या मतभेदांचे अनेक बळी गेले, पण भगवा ओढलेला शिवसैनिक कुणापुढेही झुकला नाही. फक्त माझ्यासाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिवसेना लढत होती. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात शिवसेनेने घोषित केले की कर्नाटक दिवस हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. केंद्रीय मंत्र्यांना माझ्या भूमीवर पाऊल ठेवण्यास बंदी घातली. भारताच्या वित्त मंत्री आणि उपपंतप्रधान मंत्र्यांना विनंतीपत्र द्यायला गेलेल्या शिवसेना नेते आणि शिवसैनिकांना उडवत मंत्र्यांच्या गाड्या निघून गेल्या आणि या अमानुषी व्यवहाराच्या उत्तरादाखल सुरू झाली निदर्शनं आणि दंगे. बाळासाहेब, दत्ताजी साळवी आणि मनोहर जोशींना येरवड्याचा तुरुंग दाखवला. लाखोंनी लोक रस्त्यावर उतरले, जळत, पेटलो. सरकारच्या विनंतीचा मान राखत बाळासाहेबांनी जनतेला शांतीचे आवाहन केले. दंगे संपले आणि माझ्या इतिहासातलं एक पर्व सुद्धा.